ज्या 10वी आणि 12वीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार झाला, त्यांचं सगळ्यात आधी मनापासून अभिनंदन. त्यांच्या पुढच्या आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा. नेहमी लक्षात ठेवा, ज्ञान हे कुठल्या एका वर्गाची, वर्णाची कधीही मक्तेदारी नाही. तुम्ही सगळे जिल्हा परिषद शाळेचे आहेत ना, मग तुमच्यात गुणवत्ता आहेच की. म्हणजे मला नेहमी असं वाटतं, या शिक्षण व्यवस्थेमधलं थोडं मी विनोदी कलावंत असल्यामुळे माझ्या उपरोधिक ह्याच्यात मला असं वाटतं की 1 लाख रुपये वार्षिक फी भरणारा विद्यार्थी आणि जिल्हा परिषदच्या शाळेत काहीसे फी भरणारा विद्यार्थी यांना आपण पहिल्या दिवसापासूनच सामाजिक स्तरावर वेगळं करतोय का, याचा विचार सर्व बुद्धिमंतांनी करणं गरजेचं आहे. विद्यार्थी जर इथूनच फाटे फोडले विद्यार्थ्यांना, ते पुढे एकत्र कसं येणार, हा मूळ विचार. पण आता तुम्हाला काही महत्वाच्या गोष्टी सांगण्यासाठी मी इथे आलेलो आहे. मी घोडगे साहेबांना एक विनंती करेन, पुढच्या वेळेसपासून 2 गोष्टींना फाटा द्यायचा. एक म्हणजे बाहेर जे फटाके वाजतात ते बंद करायचे, त्याच्याऐवजी तेच पैसे या पोरांना दिले तरी चालतात. थोडे वाढवून दिले काय त्यांना, हा जो खर्च आपण करतो विनाकारणच एवढे बुके, हार, तुरे, ह्याच्यापेक्षा पुस्तकं आणि त्यांना काही धनादेश याची सुविधा केली तर ते उत्तम होईल. तुमच्या या उपक्रमाच्या 4थ्या वर्षी ही सूचना मी माझ्या वतीने तुम्हाला करतो. आता तुम्ही मुलं घडणाऱ्या वयात आहात, त्यामुळे तुम्हाला एक सांगतो, इथं बसलेल्या मुलांना आयुष्यात कधी हुंडा घेऊ नका लग्नासाठी. जो हुंडा घेऊन तो नामर्द असं लक्षात. मी हे तुम्हाला अधिकारवाणीनं सांगतो, कारण मी हुंडा घेतला नाही. आणि मुलींनी सुद्धा जे कुटुंब हुंडा मागतं त्यांच्या तोंडावर थुकान निघालं लगेच तिथलं. कारण आपण आपली मुलगी स्वतःचं नाव बदलून ती त्या घरात जाते, तिला आपण लक्ष्मी म्हणतो, ती आपल्या मुलांना जन्म देते आणि तिच्याशी लग्न करताना भीक मागायसारखं काय हुंडा घ्यायचं. आपल्या आईवरनं शिवी दिली तर आपल्याला राग येतो, पण ती आई स्वतःचं नाव बदलून आपल्यासाठी आपल्याला जन्म देते, आपल्या घरातून, वेगळ्या घरातून, वेगळ्या नावाने, म्हणून ते आपल्याकडे श्रेष्ठ आहे. झाडं जगवणं, झाडं लावणं. आता तुम्ही शिकता तुम्ही ही गोष्ट करू शकता. तुम्हाला जमेल तेवढी झाडं लावा आणि ती सगळी देशी झाडं लावा. झाडाला फक्त 3 वर्ष सांभाळावं लागतं, त्याच्यानंतर झाड तुम्हाला सांभाळलं. तुम्हाला ही सवय लागली तर उद्या तुम्ही किती झाडं लावाले हे महत्वाचं नाही, पण तुम्ही कोणाला झाड तोडू देणार नाही हे महत्वाचं आहे. तुम्ही सगळे विज्ञान शिकता, पण विज्ञानातून जे शोध लागले, विज्ञानाचं मला वाटणारा घोळ काय आहे, तर जो शोध लागला तो नेमका कोणत्या हातात जावा यावर विज्ञानाचं नियंत्रण नाही. तो शोध चांगले हातात आहे, वाईट आहे हातात आहे, आपण सगळ्यांना माहिती आहे. तर आता विज्ञानाने गाडी शोधून काढली, त्यामुळे प्रवास सुलभ झाला. आपलं पटकन एका गावाला दुसऱ्या गावाला जाता येता यायला लागलं. पण त्या गाडीमुळं इंधन संपत चाललं, प्रदूषण वाढत चाललं, अपघाताची संख्या वाढली. त्याच्या अनुषंगिक येणाऱ्या वाईट गोष्टींचा विचार होणं गरजेचं आहे. आपल्या सगळ्यांना चांगलं राहावं असं वाटतं, हे काही चुकीचं नाहीये, पण आपल्याला किती गरजेचं आहे चांगलं राहणं ह्याच्यावर विचार करणं महत्वाचं आहे. कुठलाही शोध लागला की तो कुठल्या हातात जातो ह्याच्याकडे पाहणं गरजेचं आहे. आज चंगळवाद, उपभोगवाद इतका वाढलेला आहे, त्यातून मग काय व्हायला लागलं, त्यातून स्पर्धा वाढली, ताणतणाव वाढले, एकमेकांविषयी हेवे दावे वाढले, त्याच्यानंतर हिंसाचार वाढला. तर समाजामध्ये आपल्याला कुठल्या पद्धतीचा समाज निर्माण करायचा याचा विचार करणं गरजेचं आहे. आता मी तुम्हाला बोलता बोलता 4-5 गोष्टी सांगितल्या. एक तर तुमचं वाचन वाढावा, व्यसन नको, हुंडा तुम्ही घेऊ नका तुमच्या लग्नामध्ये, संगत चांगली ठेवा आणि यातून तुमच्या आयुष्याचं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही. आणि स्वतःच्या आयुष्याचं एक ध्येय ठरवा आणि ते ध्येय ठरवलं की ते पूर्ण करण्यासाठी त्यासाठी परिश्रम करा. कुठलंही ध्येय सहज सुलभतेने मिळत नाही. कुठल्याही एखाद्या माणसाला आपण यशस्वी झाल्यावरच बघतो, पण तो यशस्वी होईपर्यंतचा प्रवास आपल्याला माहित नसतो. आज तुम्हाला मकरंद अनासपुरे यशस्वी म्हणून माहिती आहे, पण जेव्हा मी स्ट्रगल करत होतो, संघर्ष करत होतो, तेव्हा मी तुमच्या आजूबाजूने गेलो असतो तरी तुम्ही मला चहा सुद्धा विचारला असता का, पण आज तुम्ही मला खाऊ घालता. यामध्ये खूप मोठा कालखंड आहे. तो कालखंड संघर्षाचा असतो. माझा कालखंड संघर्षाचा मुंबईतल्या 12 वर्ष होता. 1994ला मुंबईत आलो आणि 2006 साली मला पहिला नायक म्हणून सिनेमा मिळाला, कायद्याचं बोला. त्याआधी 12 वर्ष मी खूप स्ट्रगल केलं.
मुंबईत पाणी प्यायला शिकायला माझा पाऊण तास गेला, त्यामुळे हिरो व्हायला 12 वर्ष गेली यात मला कधी काही वावगं वाटलं नाही. तुमच्या आयुष्यात तुम्हालाही खूप असे प्रसंग येतील, पण ते प्रसंग तुम्हाला पुढे जाण्यासाठी उपयुक्त का ठरतील त्यावेळी तुमचं ज्ञान महत्वाचं आहे, तुमचा कॉमन सेन्स महत्वाचा आहे, तुमचा सिव्हिक सेन्स महत्वाचा. या सगळ्या गोष्टी आपल्या आपल्या पद्धतीने आपण वाढवायच्या आणि आपण समाजाला देणं लागतो याचं भान ठेवायचं. आपल्या सगळ्यांच्या गळ्यामध्ये घशामध्ये देशप्रेम आहे, पण ते कृतीमध्ये उतरलं पाहिजे. त्याचं साधं उदाहरण सांगायचं झालं तर पान खाऊन घराच्या गादीवर पिचकारी मारा म्हणलं किती जण मारतील? हात वर करा. स्वतःच्या घरात पान खाऊन तुमच्याच गादीवर मारा करून काही बोलायला लागलंय, घरात पिचकारी असते आणि तेच तुम्ही बाहेर रस्त्यावर पचकन पिचकारी मारता. मग तो रस्ता कोणाचा आहे, मग ते गाव कोणाचं, मग तो तालुका कोणाचा, मग तो जिल्हा कोणाचा, मग ते राज्य कोणाचा, मग तो देश कोणाचा. देशप्रेम फक्त घशात नाही, माझ्या कृतीत आहे. आनंदाला विरुद्ध शब्द नाही, सुखाला आहे, सुखाच्या विरुद्ध दुःख आहे. आनंद आणि सुखामध्ये काय फरक आहे तर सुख म्हणजे तुम्ही भर रणरणत्या उन्हातनं एखाद्या ठिकाणी गेला आणि तिथं थंडगार एसी चालू असेल तर आहा हा, किंवा तुम्ही खूप तहानलेले असाल आणि तुम्हाला कोणीतरी एक मस्त पाण्याची बाटली आणून दिली, ग्लास आणून दिला, तुम्ही प्यायला आहा, याला सुख. हे खरं सुख असं म्हणतो. आनंद म्हणजे काय? गोडगे साहेब जे उपक्रम राबवतात त्याला आनंद म्हणतात. मी इतरांसाठी कुठलीही अपेक्षा न करता जे काम करतो त्यातून मला मिळणारी जी भावना आहे त्याला आनंद म्हणतात. त्यामुळे आनंद मिळवण्याचा प्रयत्न करा. जगामध्ये आनंद मिळवणं ही गोष्ट काय, मी एखाद्याला मदत केली की त्यामुळे मला जे समाधान लागतं त्याला आनंद म्हणतात. आपल्याबरोबरच इतरही लोक आनंदी होतील याची काळजी घेणं हे सगळ्यात महत्वाचं आहे. आणि आमचे मास्तर सांगायचे की कसं आहे की त्या माकडाची टोपीवाल्याची गोष्ट तुम्हाला माहिती आहे सगळ्यांना ना, त्याचा सेकंड पार्ट माहिती आहे का? मी सांगतो. टोपीवाला म्हातारा झाला आणि मग त्यांनी नातवाला आणलं बिझनेस मध्ये. तो म्हणला, हे बघा ह्या टोप्या विकायला जाशील, जंगलात जाशील, नाश्ता करशील, दशम्या खाशील, तेव्हा झोपशील, आपली खानदानी सवय म्हणला. आणि मग उठून बघितलं तर त्या माकडाने टोप्या नेल्या असतील, तेव्हा काय करायचं, त्यांना वाकडं दाखवायचं, ते वाकडं दाखवायचं. मग त्यांना खडे फेकून मारलं, ते फळं फेकून मारते. मग फळं काय, शेवटी टोपी टाक. मग त्यांनी टोप्या टाकल्या की त्या गुंडाळून बाजारात वेचून ये. तुम्हाला बरं झालं आजोबा ट्रेड सिक्रेट सांगितलं तुम्ही बिझनेसचं. ती गेला जंगलात, जेवून जास्तच वेळ झोपला. मग उठून बघितलं तर माकडाने टोप्या नेल्या होत्या. मग त्याने वाकडं दाखवलं, माकडांनी वाकडं दाखवलं, त्यांनी दगड मारले, माकडाने फळं फेकून मारले आणि फळं खाल्ले. शेवटी हिने टोपी टाकली आणि कुणीच टोपी टाकली. ह्याला वाटलं आपली ऍक्शन कळली नाही ह्याला. हा पुन्हा टोपी घालून झाडाच्या जवळ गेला, टोपी काढून टाकली, कुणीच टोपी टाकली. एक माकड खाली आलं, त्याच्या एक थोबाडीत मारली. त्याला म्हणलं, तुला एकट्यालाच आजोबा आहेत काय? आजोबा सगळ्यांना असतात. ज्ञान मिळवणं हे सगळ्यांचं कर्तव्य आहे. कधी ना कधी आपल्याला त्या सगळ्या गोष्टींचं ज्ञान, आणि ज्ञानासारखी गोष्ट नाही. तुम्ही सर्व महापुरुषांचं चरित्र वाचा, त्यांनी सगळ्यांनी ज्ञानाचं महत्व आपल्याला सांगितलेलं आहे आणि ते ज्ञान आपल्याला सगळ्यांना असणं गरजेचं आहे. जेव्हा दोन ज्ञानी माणसं एकत्र येतात तेव्हा त्यांच्यात सुसंवाद होतो. एक ज्ञानी आणि एक अज्ञानी आला तर विसंवाद होतो. दोघं अडाणी असले तर हाणामारी. तर आपल्याला सुसंवादी समाज तयार करायचा. म्हणजे एका गावात एक फुटबॉलची मॅच होती आणि एकाकडे 2 पास होते. ते मित्राला म्हणला, चल फुटबॉलच्या मॅच. ते मला आपल्याला काय कळत नाही, घेतलं म्हणलं फुटबॉल म्हणून. चल म्हणला, सोपा गेम असतो, मी सांगतो, चहा पाचतो, तुला भजी खाऊ घालतो. तू म्हणतो चल चहा भजी सोय झाली, आपण जाऊ. मग तू जातो. मॅच सुरू व्हायला वेळ असतो. मग तू न कळणार, मग तू सांग आता कसा असतो हा खेळ. तो मग तू सोपा असतो रे. हे बघ, या मैदानाच्या 2 बाजूला 2 चौकोन आहेत, त्याला गोल म्हणतात. तू म्हणतो आम्ही काय पागल आहेत का, चौकोनाला कसं काय गोल म्हणजे? अजून मग तसं नाही, त्याच्यात पायाने असा बॉल मारला की गोल होतो. ते म्हणतो आम्ही काय गांडे पेत काय, बॉल आधीच गोल असतो, पायाने मारल्यावर त्याच्यात गेल्यावर कसा गोल होईल? आता असा जर माणूस भेटला तर तुम्ही वाद कसा घालणार, त्याला समजवणार कसं? त्यामुळे सुसंवादी आपल्या बरोबरचा माणूस असणं आणि त्याला समजून सांगता येणं ही खूप महत्वाची गोष्ट. काही माणसं जन्माला येतात ते फक्त तिरकं जगण्यासाठी येतात, आयुष्यभर काही करत नाही, लोकांचा हेवा दावा करतात आणि एक दिवस जातात.
पण आपणही जन्मतो तर आपण त्या गटातले आहोत का? तर नाही. आपण काहीतरी चांगलं करण्यासाठी आलोत का? तर निश्चित आलेलो आहोत. मग आपण काहीतरी चांगलं करायचं. आणि लक्षात ठेवा, तुम्हाला ज्या मास्तरांनी शिकवलं, ज्या आईबापांनी शिकवलं, ते खरे ज्ञानी, म्हणजे आपल्यापेक्षा कायम ते ज्ञानी राहतील याचं भान ठेवायचं. आपण त्यांच्यापेक्षा सरापेक्षा मलाच जास्त कळतं अशी हुशारी कधीही करायची नाही. कारण तुमच्याकडे ज्ञान असतं, सरकडे असतं, मास्तरकडे असतं ते अनुभवाचं ज्ञान. म्हणजे एकदा IITचे 4 विद्यार्थी रात्री पार्टी करतात परीक्षेच्या दिवसामध्ये, दुसऱ्या दिवशी परीक्षेला उपस्थित राहू शकत नाहीत. मग ते त्यांच्या मास्तरकडे जातात आणि मास्तरला म्हणतात, आम्ही एका मित्राच्या बहिणीच्या लग्नाला गेलो होतो ह्याच्या, आणि येत असताना आमच्या गाडीचं थोडा प्रॉब्लेम झाला. मला गाडीचं टायर फुटलं, त्यामुळे आम्हाला सर येता आलं नाही, परीक्षा देता आली नाही. आम्हाला सर परीक्षा हा पेपर देऊ, हा पेपर आमचा गेला तर आमचं नुकसान होईल. मास्तर म्हणले ठीक आहे, उद्या तुमची परीक्षा घेऊ, हरकत नाही. मग मास्तरनी दुसऱ्या दिवशी काय केलं, 4 वर्गात 4 चौघांना बसवलं आणि एकाच ओळीचा पेपर दिला. प्रश्न एकच होता सगळ्यांना, गाडीचा कोणता टायर फुटला. त्यामुळे मास्तर नेहमी हुशार असतात हे लक्षात ठेवा. आपल्याला ज्यांनी शिकवलेलं आहे त्या गुरुजनांना, आपल्याला ज्यांनी जन्माला घातलेलं आहे त्या आईवडिलांना, त्यांचा सन्मान करणं ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. ती कायमस्वरूपी गोष्ट लक्षात ठेवा. कारण झाड कितीही वाढलं तरी शेंड्याला असं तरी वाटू नये की माझ्यामुळं झाड आहे. त्यांनी नेहमी मुळांचं भान ठेवावं. जोपर्यंत मुळं आहे तोपर्यंत झाड आहे, नाही की शेंडा कधी खाली. रामनगरकरांनी त्यांच्या रामनगरच्या प्रस्तावनेत लिहिलेला आहे. आज तुम्हाला बक्षीस मिळालं हे प्रातिनिधिक बक्षीस असतं. त्यामध्ये त्यांनी एका यात्रेचा उल्लेख केला त्यांच्या गावातल्या. ते म्हणजे ते यात्रेत दोरीवर 2 काठी घेऊन कमरेला कासरे बांधलेला माणूस चालत असतो, तोल सांभाळत सांभाळत. ते कासरेची टोकं जे असतात ते गर्दीतल्या काही माणसांच्या हातात असतात. त्या गर्दीला त्या माणसांचं भान नसतं, पण त्या वर चालणाऱ्यांना मात्र त्याचं सगळ्यांचं भान असतं. तर तुमच्या यशामध्ये सहभागी असलेल्या प्रत्येकाचा तुम्ही यशस्वी म्हणजे प्रातिनिधिक यशस्वी आहात. तुम्ही बक्षीस घेता ते प्रतिनिधी म्हणून घेता. त्याच्या मागे खूप जणांचे मदत सहकार्य तुम्हाला असतं, याचं भान कायम स्वरूपी ठेवा. आपली एकमेव संस्कृती जगातली अशी आहे जी पाण्याची, डोंगराची, वनस्पतींची, जनावरांची पूजा करते. कारण ते सगळे आपल्या आयुष्याचा घटक आहेत आणि महत्वाचे घटक आहेत असं आपण मानतो. तर आपण सगळ्यांनी या गोष्टीचं जाणीव आणि भान सातत्याने ठेवणं गरजेचं आहे असं मला वाटतं. आता मी तुम्हाला बोलता बोलता 4-5 गोष्टी सांगितल्या. एक तर तुमचं वाचन वाढावं, व्यसनं नको, हुंडा तुम्ही घेऊ नका तुमच्या लग्नामध्ये, संगत चांगली ठेवा आणि ह्यातून तुमच्या आयुष्याचं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही. आणि स्वतःच्या आयुष्याचं एक ध्येय ठरवा आणि ते ध्येय ठरवलं की ते पूर्ण करण्यासाठी त्यासाठी परिश्रम करा. कुठलंही ध्येय सहज सुलभतेने मिळत नाही. कुठल्याही एखाद्या माणसाला आपण यशस्वी झाल्यावरच बघतो, पण तो यशस्वी होईपर्यंतचा प्रवास आपल्याला माहीत नसतो. आज तुम्हाला मकरंद यशस्वी म्हणून माहिती आहे, पण जेव्हा मी स्ट्रगल करत होतो, संघर्ष करत होतो, तेव्हा मी तुमच्या आजूबाजूला गेलो असतो तरी तुम्ही मला चहा सुद्धा विचारला असता का? पण आज तुम्ही मला खाऊ घालता. यामध्ये खूप मोठा कालखंड आहे. तो कालखंड संघर्षाचा असतो. माझा कालखंड संघर्षाचा मुंबईतल्या 12 वर्ष होता. 1994ला मुंबईत आलो आणि 2006 साली मला पहिला नायक म्हणून सिनेमा मिळाला, कायद्याचं बोला. त्याआधी 12 वर्ष मी खूप स्ट्रगल केलं. ते स्ट्रगल पिरियड मधली एक गोष्ट सांगतो. मी राहायचो आमदार निवासात. त्याच्यामुळे तो फुकटात राहता येत नव्हतं. तिथून जवळ एक NCPA नावाची संस्था होती, नॅशनल सेंटर फॉर परफॉर्मिंग आर्ट्स, आणि तिथं आमच्या गावात वामन केंद्रे सर काम करायचं. वामन केंद्रे सर दिल्लीच्या राष्ट्रीय नाट्य विद्यालयाचे डीन म्हणून निवृत्त झाले, त्यांना पद्मश्री मिळाली. तर वामन सर मला म्हणायचे, तू काय त्या आमदार निवासात असतोच रे, इथे येऊन NCPAच्या लायब्ररीत वाचत जा. मी म्हणलं सर माझ्याकडे पैसे नाहीत वर्गणी भरायला. ते म्हणले 25 रुपये वार्षिक वर्गणी, तुला नाही जमलं मी भरत जाईल तुझी वाचायला. ते म्हणलं आपल्याला काय, इकडं पडत असतो तिकडं जातो. मी गेलो लायब्ररीत, तर पहिल्याच दिवशी लायब्ररी भयंकर आवडली मला. बाहेर असं समुद्र, मोठ्या काचांच्या खिडक्या, बसायला मऊ मऊ सोफे,
थंडगार एसी लावलेले आणि गोरीपान सुगंधित माणसं वाचत बसलेली. म्हणजे मलाही माहोल आवडतो. सगळे घेतात म्हणून मी एखादं जाडजोड इंग्रजी पुस्तक घेऊन बसायचो. कोण बघतोय वाचताय का नाही, पान पलटत राहायचं. एक दिवस मला तहान लागली म्हणून खाली आलो, असं एक मशीन होतं, एक छोटा पाईप होता. माझ्या आधीचा माणूस पाणी पिऊन गेला, माझा नंबर आला, मी धरला ग्लास तर पाणीच येईना. आणि म्हणलं ही काय भानगड आहे. तर एक आमचे मास्तर म्हणायचे एखादी गोष्ट कळली नाही तर लॉजिकली विचार करायचा. पण आमच्या लॉजिकची बोंब. त्या बाबूराव असतात, बाबूरावला प्रश्न पडते लॉजिक काय, त्या आबूरावकडे जातो तर आबूराव हे लॉजिकली विचार म्हणजे काय भानगड आहे. तुम्हाला लॉजिक माहिती नाही, सोपं माहिती, सोपं करून सांगा बरं. तुमच्या घरी वॉशिंग मशीन आहे का? आहे. याचा अर्थ तुमचं लग्न झालेलं आहे. कसं काय? तुमच्या घरी वॉशिंग मशीन आहे म्हणजे त्यात मळकी कपडे घालणार कोणतरी असून, सर्फची पावडर पाणी घालून खांगाळणार कोणतरी असून, आणि तुम्ही तर घरकाम करीत नाही म्हणजे हे करणारी एखादी बाई असेल, आणि ती बाई तुमची कोण असेल तर बायको असेल. तुमच्या घरी वॉशिंग मशीन आहे याच्यावर मी लॉजिकल विचार केला तुमचं लग्न आहे. अशी परेशानी होय ना. निघाले बाबूराव. वाटेने त्यांना एक तात्या भेटले, 3 मुलं बायको सहित चालले होते. त्यांनी त्यांच्यावर केला प्रयोग. म्हणले तात्या तुमच्याकडे वॉशिंग मशीन आहे का? तात्या म्हणजे नाही का? आयला म्हणजे एवढी लेकरं झाली तर लग्न झालंय तुमचं. आमच्या लॉजिकची ती बोंब. तुम्ही तेवढ्याच चाहून लागली दुसऱ्या माणसाची म्हणून पाणी प्यायला असं 2 मिनिट पुसत भिंतीकडे बघत बसलो. बघितलं तर त्या माणसाला आलं पाणी. मी म्हणलं आले मशीनला कसं कळलं आपण मुंबईतले नाही ते. आज म्हणलं आपण वाचनाचं राहू द्या, आपण एक पाण्याचं शोधू. मग मी नंतर बघितलं फट आहे का कुठं 1 रुपया टाकायचा आहे का, काही तिरपा धरला ग्लास उलटा धरला. बऱ्याच वेळ खटपट केल्यानंतर पाणी आलं. माझ्या लक्षात आलं की खाली एक पायाने दाबायची पट्टी होती, त्याच्यावर माझा पाय पडला आणि वरनं पाणी आलं. तर मुंबईत पाणी प्यायला शिकायला माझा 1.5 तास गेला. त्यामुळे हिरो व्हायला 12 वर्ष गेले ह्यात मला कधी काही वावगं वाटत नाही. तुमच्या आयुष्यात तुम्हालाही खूप असे प्रसंग येतील, पण ते प्रसंग तुम्हाला पुढे जाण्यासाठी उपयुक्त का ठरतील त्यावेळी तुमचं ज्ञान महत्वाचं आहे, तुमचा कॉमन सेन्स महत्वाचा आहे, तुमचा सिव्हिक सेन्स महत्वाचा आहे. या सगळ्या गोष्टी आपल्या आपल्या पद्धतीने आपण वाढवायच्या आणि आपण समाजाला देणं लागतं याचं भान करायचं. आता तुम्हाला एक महत्वाचं तुमच्या पिढीला येणारं आव्हान काय, ते प्लॅस्टिकचा कचरा. दुसरं आव्हान काय, ई कचरा. त्याचं तुम्ही काय करताय हे लक्षात ठेवा. बरीच मुलं कचरा, आता बरेच व्यावसायिक असे आहेत की ते कचऱ्याचं रिसायकलिंगसाठी पाठवून ते करोडपती झालेले. पण तुम्ही हा कचरा दररोज, दर आठवड्यातला 1 दिवस आणि दररोजचा 1 तास हा समाजासाठी देता आला पाहिजे. जर तुम्हाला हे जग चांगलं करायचं असेल. स्वतःपुरतं स्वतःचं घर चांगलंय, मस्त बंगल्यात राहतात आणि खाली उतरले की फाचाकन खाली खड्डे, पाय गटारी उघड्या, तर काय उपयोग होतो तुमच्या त्या चांगल्या घराचा? ते कसं दिसतं ते? त्याच्याऐवजी आपण आपला परिसर नेटका करू शकतो का, आपण एकत्र येऊन हे काम करू शकतो का, याचा विचार करणं गरजेचं. आणि मी सांगितलं त्या सगळ्या गोष्टींचा अवलंब करता आला तर माझं आजचं इथे येणं आणि माझं बोलणं यशस्वी झालं असं मी मानतो. सर्वांची दत्ता घेतो. जय गवा देव.